नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत, वैकल्य, उपास, त्याचबरोबर विविध सेवा केल्या जातात. श्रावण महिन्यातील सोमवारचं जेवढं महत्त्व आहे, तेवढंच श्रावण महिन्यातील शुक्रवारचं देखील महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये विविध वारा दिवशी विविध उपाय, व्रत, वैकल्य केली जातात. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये जे श्रावणी शुक्रवार असतात त्या शुक्रवारी जिवतीचं पूजन केलं जातं. त्याचबरोबर वरदलक्ष्मी व्रत हे देखील केलं जातं. अनेक स्त्रिया वैभवलक्ष्मीचे व्रत, लक्ष्मीचे अनेक उपाय या दिवशी करतात. पण बघा, प्रत्येकालाच श्रावणातल्या शुक्रवारी सर्व काही व्रत, वैकल्य किंवा उपाय करणं शक्य होईल असं नाही. मग बघा, बऱ्याच जणांना इच्छा असून देखील ही व्रतं किंवा उपवास करता येत नाही. कारण काहीतरी अडचणींमुळे किंवा नोकरी, व्यवसायामध्ये असल्यामुळे बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही किंवा छोटी मुलं असतील घरामध्ये तरी देखील बऱ्याच जणांना काही सेवा, उपाय मनात असून देखील करता येत नाही. त्यामुळे बघा, या श्रावणामधल्या शुक्रवारी जरी तुम्ही कुठलंही व्रत, वैकल्य करू शकत नसाल किंवा तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल जिवतीचा, किंवा तुम्ही जिवतीचं पूजन करत नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये करत नसतील किंवा ते तुम्हाला शक्य नाही, तर तुम्ही श्रावण शुक्रवारी अवश्य गणपतीला ही वस्तू अर्पण करायची आहे. आता सर्वांना माहीत आहे, श्रावणातल्या शुक्रवारी स्त्रिया जिवतीचे पूजन करतात. अनेक स्त्रिया जिवतीचा उपवास देखील करतात. आपल्या मुलांच्या चांगल्या प्रगतीसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी, त्याचबरोबर मुलांवर कोणतंही संकट येऊ नये, प्रत्येक अडचणीमधून आपल्या मुलांची सुटका व्हावी, त्याचबरोबर कुठली अडचण किंवा संकट त्यांच्यावर पुढील आयुष्यामध्ये येऊ नयेत, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी जिवतीचे व्रत करते, जिवतीचे पूजन करते किंवा जिवतीचे उपवास करते. त्यामुळे श्रावणी शुक्रवारला विशेष महत्त्व आहे. या दिवशी वैभवलक्ष्मी व्रत केले जाते. घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदण्यासाठी वैभवलक्ष्मी व्रत स्त्रिया करतात. त्याचबरोबर जिवतीचे व्रत देखील किंवा पूजन देखील श्रावणी शुक्रवारी केले जाते. पण बघा, बऱ्याच स्त्रियांना नोकरी, व्यवसायामुळे हे शक्य होत नाही. जिवतीचे पूजन करणे किंवा मग उपवास करणे हे शक्य होत नाही. तर बघा, निराश न होता तुम्ही ही वस्तू जर श्रावणामधल्या कोणत्याही शुक्रवारी गणपती बाप्पांना अर्पण केली, तर बघा, त्या श्रावण शुक्रवारचं नक्कीच पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. आपल्या मुलांसाठी तुम्ही हे करू शकता. मुलांसाठीची कोणती इच्छा असेल तर ती मनामध्ये ठेवून तुम्ही गणपती बाप्पांना अवश्य श्रावण शुक्रवारी ही विशिष्ट वस्तू अर्पण करायची आहे. किंवा तुमची स्वतःविषयीची काही इच्छा असेल तर तुम्ही ती मनामध्ये ठेवून देखील गणपती बाप्पांना ही विशिष्ट वस्तू अर्पण करू शकता. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये, त्याचबरोबर पुराणामध्ये अनेक प्रकारचे व्रत, वैकल्य दिलेले आहेत. श्रावण महिना तर अतिशय पवित्र महिना समजला जातो. त्यामुळे प्रत्येक वाराचं महत्त्व हे वेगळं असतं. प्रत्येक वाराला म्हणजे विशेष करून श्रावणामध्ये विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि देवी देवतांना विशिष्ट तिथी दिवशी, विशिष्ट वारी एखादी जर तुम्ही विशिष्ट गोष्ट किंवा एखादी वस्तू अर्पण केली तर त्याची निश्चितच शुभफळं आपल्याला मिळत असतात. म्हणूनच श्रावणामध्ये विविध उपाय किंवा व्रत, वैकल्य करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच आपल्याला श्रावणातल्या शुक्रवारी ही वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. तुमची मुलं अभ्यासामध्ये व्यवस्थित लक्ष देत नसतील किंवा हट्टीपणा करत असतील, चिडचिडपणा करत असतील, हुशार असून देखील ते अभ्यास करत नसतील, त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही, किंवा असंही असतं, भरपूर कष्ट करणारी मुलं असतात, अभ्यास करतात, पण ती नेहमी मागे राहतात किंवा काही कारणांमुळे मुलं सतत आजारी पडत असतात. शिक्षण पूर्ण झालेलं असतं पण मुलांना
नोकरी व्यवसायामध्ये निश्चित असं यश मिळत नाही, योग्य असं यश मिळत नाही, त्यांच्या मेहनतीला फळ मिळत नाही, तर त्यासाठी आई-वडील हा उपाय करू शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी देखील हा उपाय निश्चितच करू शकता. तर आता बघूया आपल्याला श्रावणातल्या शुक्रवारी कोणती वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहेत, बुद्धीचे देवता आहेत. त्याचबरोबर कोणत्याही कार्यामध्ये गणपती बाप्पाचे पूजन केल्याने आपल्याला त्या विशिष्ट कामामध्ये निश्चितच चांगले यश प्राप्त होते आणि ते कार्य सिद्धीस जाते. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण गणपती बाप्पांचे पूजन करत असतो. म्हणूनच आपल्याला श्रावणातल्या शुक्रवारी गणपती बाप्पांना ही वस्तू अवश्य अर्पण करायची आहे. कारण बघा, जीवतीचे जे पूजन असते ते आपल्या मुलांसाठी खास करून केले जाते. मुलांच्या संरक्षणासाठी, आरोग्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी केले जाते. आणि जीवतीच्या पूजनामध्ये गणेशाचे पूजन हे केले जाते. त्यामुळेच बघा, श्रावण शुक्रवारी गणेशाच्या पूजनाला देखील विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गणपती बाप्पांचे पूजन आपल्याला करायचे आहे. जरी तुम्ही जीवतीची पूजा मांडत नसाल किंवा कोणतंच व्रत वैकल्य करत नसाल, उपवास करत नसाल, फक्त काय करायचं आहे आपल्याला, प्रत्येक श्रावणी शुक्रवारी गणपतीची जी मूर्ती आहे आपल्या देवघरामध्ये, त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक करा. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. आणि जिथे तुम्ही रोज ठेवताय गणपतीची मूर्ती तिथेच ठेवायची आहे आपल्याला. किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ धुवून घ्या, हळद कुंकू अष्टगंध लावायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला पण हे सगळं लावून घ्यायचं आहे. अक्षत घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पाच्या मस्तकाला अक्षता या लावायच्या आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला एखादं जास्वंदीचं फूल हे श्रावणातल्या शुक्रवारी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि अशी छोटीशी फक्त आपल्याला पूजा गणपती बाप्पांची करून घ्यायची आहे. आणि असं पूजन झाल्यानंतर बघा, आपल्याला गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे. हा उपाय करत असताना किंवा असंही पूजन करत असताना देवघरातला दिवा आपल्याला आधी लावून घ्यायचा आहे. दिव्याच्या प्रसन्न आणि सकारात्मक प्रकाशामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटंसं पूजन करून घेतल्यानंतर गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे. ती म्हणजे आपल्याला 21 दुर्वांची जुडी घ्यायची आहे. चांगल्या ताज्या या दुर्वा असाव्यात. आणि त्याचबरोबर त्या दुर्वांना आपल्याला एक आघाड्याचं पान जे आहे तर ते लावायचं आहे. आणि अशा पद्धतीने आघाड्याचं पान आणि दुर्वा हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आता कसं अर्पण करायचं आहे ते मी सांगते. तुम्हाला काय करायचं आहे तर तूप घ्यायचं आहे आणि तुपामध्ये आपल्याला दुर्वांच्या ज्या सुरुवातीच्या पाती आहेत तर ते आपल्याला तुपामध्ये थोडंसं बुडवायचे आहेत. आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्या दुर्वा आणि आघाड्याचं पान जे आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचं आहे आणि चरणांना लावायचं आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे. तुमच्या मुलांविषयी जी इच्छा असेल, अभ्यासाविषयी त्यांच्या किंवा आरोग्याविषयी, तर ती सांगायची आहे. किंवा स्वतःविषयी असेल तर ती तुम्ही इच्छा सांगू शकता. असं तुम्हाला काय करायचं आहे, 3 वेळा त्या दुर्वा तुपामध्ये बुडवून गणपती बाप्पांच्या मस्तकाला आणि चरणाला स्पर्श करायच्या 3 वेळा इच्छा सांगून. आणि त्यानंतर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आणि ते दुर्वा आणि आघाड्याचं पान जे आहे ते गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर कापूर पेटवून तुम्हाला गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे. आता श्रावण शुक्रवारी गणपती बाप्पांना तुम्ही फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. बस आपल्याला एवढंच करायचं आहे. लक्षात घ्या, श्रावण शुक्रवार दिवशी गणपती बाप्पांना आघाड्याचं पान आणि दुर्वा हे अर्पण केल्यामुळे आपल्या कामातील अडचणी तर दूर होतातच, शिवाय आपल्या मुलांची देखील चांगली प्रगती होते आणि नोकरी अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होऊ लागते. त्याचबरोबर अडकलेली कामं देखील मार्गी लागतात. त्यामुळे श्रावण शुक्रवारी, एका तरी श्रावण शुक्रवारी नक्कीच तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा आणि आघाड्याचं पान हे अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर
तुम्ही जर जिवतीचं चित्र लावलेलं असेल तुमच्या देवघरामध्ये, तर जिवतीच्या चित्राला देखील दुर्वा आणि आघाड्याचं पान हे नक्की अर्पण करा. किंवा नागदेवतेची प्रतिमा असेल, मूर्ती असेल तुमच्याकडे, तर नागदेवतेच्या मूर्तीला देखील दुर्वा आणि आघाड्याचं पान अवश्य श्रावणी शुक्रवारी अर्पण करायचं आहे. श्रावणी शुक्रवार दिवशी दुर्वा आणि आघाड्याचं पान गणपती बाप्पांना अर्पण केल्याने, त्याचबरोबर जिवतीला अर्पण केल्यामुळे किंवा नागदेवतेला अर्पण केल्यामुळे आपल्या कामातील अडचणी दूर होतात. आपल्या मुलांच्या मार्गामधले जे अडथळे आहेत तर ते दूर होतात. त्यांच्या कामातल्या अडचणी दूर होतात आणि नक्कीच त्यांच्या मागे असलेले जे त्रास आहेत तर ते दूर होतात. त्यामुळे हा सोपा साधा उपाय आपल्या मुलांसाठी किंवा स्वतःसाठी तुम्ही श्रावणातल्या शुक्रवारी नक्कीच करू शकता. यासाठी तुम्हाला उपवास वगैरे करण्याची काहीही गरज नाही, कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता. मुलांच्या आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल.